श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, ठेच लागल्यावर स्वतःला सावरता यावं. ठेच लागल्यावर स्वतःला सावरता यावं, एवढी ताकद प्रत्येकात असली पाहिजे. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. असं नाही की पायालाच ठेच लागते, कधी कधी मनाला लागते, कधी कधी परिस्थितीला लागते. बरोबर का नाही? बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आता मी जे नुसका सांगणार आहे ते सर्वांनाच माहिती असायला पाहिजे. कारण आता कडकडीत थंडी आहे आणि खूप हिवाळा, जोरात हिवाळा आहे. कारण जोरात हिवाळा होणारच, कारण की पावसाळाच तसा झालेला आहे आपल्या इकडं. त्यामुळं आपल्या इकडं नाही, सगळीकडं पावसाळा खूप जोरात झालेला आहे. त्यामुळं हिवाळासुद्धा तसाच होत आहे आणि थंडी भरपूर आहे. भरपूर म्हणलं तर भरपूर. अशा थंडीमध्ये काही तेलकट तुपकट खाण्यात येतं, कोणाला थंडी सहन होत नाही, सर्दी खोकला अशा बरेचसे आजार होतात. तर त्या आजारावर एक रामबाण इलाज सांगणार आहे, जे की घरगुती उपाय सांगणार आहे, जे की आपल्या घरातच असतो पण आपल्याला माहिती नसतो. प्रत्येकाला माहिती नसतं. चला तर मग काय उपाय आहे? नागवेलीचं पान असतं प्रत्येक, आता तर पहिलं तरी नव्हतं पण आता प्रत्येकाच्या घरामध्ये नागवेलीचा वेल आहे आणि प्रत्येकाने लावायलाच पाहिजे. एक तर ते शुभ असतं आणि घरात औषधी पण असतं. तर त्याचं औषधी काय आहे सांगते. एक तर ज्यांना म्हणजे नागवेलीच्या पान सकाळी उठल्याबरोबर रोज खायला पाहिजे, ब्लॉकेज होत नाहीत, जे आपल्या ह्याच्यामध्ये ब्लॉकेज होतात ना ते होत नाही. सकाळी सकाळी एक नागवेलीचं छोटंसं पान का होईना खायला पाहिजे. तर आता मुलांसाठी हा जे आयुर्वेदिक नुस्खा आहे, तर काय करायचं आहे, एक नागवेलीचं, ज्या मुलांना वारंवार सर्दी होते, कफ होते, कफ कितीही दवाखाना करून कमी होत नाही, तर त्या मुलांसाठी हे, मुलांसाठी नाही तर सर्वांसाठी हे नुस्खा आहे. अगदी म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलापर्यंत आहे. नक्की करून बघा, खूप फरक पडतो. काय करायचं आहे, एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, एका पातेल्यामध्ये ग्लास भरून पाणी टाकायचं आहे, त्यामध्ये एक नागवेलीचं पान टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. छान खळखळ खळखळ उकळू द्यायचं आहे. अर्ध करून घ्यायचं आहे त्याला, अगदी कप भरून करायचं आहे आणि ते प्यायला घ्यायचं आहे. त्यात ते काढा प्यायला घ्यायचा आहे. त्याने जे शरीरात आपल्या म्हणजे छातीमध्ये कफ जमा होतो ना, ते सगळा निघून जातो. खोकला होत नाही, सर्दी होत नाही. हे नुसका रामबाण आहे, हे सर्वांनाच माहिती पाहिजे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, जेणेकरून हे जे नुसका आहे सर्वांनाच माहिती झालं पाहिजे. एकदम घरगुती आहे, घरगुती उपाय आहे, नक्की करायलाच पाहिजे. नेहमी नेहमी दवाखान्यातच जायला नाही पाहिजे, दवाखान्याचेच औषधं खायला नाही पाहिजे. बरोबर का नाही? काही घरगुती उपायसुद्धा केले पाहिजे. आता समजलं का? एक पान घ्यायचं आहे, एक ग्लास पाण्यामध्ये उकळायचं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून उकळायचं आहे. जेव्हा ते एक कप भरून होतं तेव्हा प्यायला द्यायचं आहे. ज्याच्या छातीमध्ये कफ आहे त्यांना प्यायला द्यायचं आहे. 4 ते 5 दिवसामध्ये कफ पूर्ण नाहीसा होतो, एकदम ठणठणीत बरा होतो. चला, आवडल्यास नक्की शेअर फॉलो करा. श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.